सुगंधित चवदार दूध उत्पादन व्यवसाय। निरोगी आहारासाठी दूध हा सर्वोत्तम पर्याय आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की दूध हे खनिज, जीवनसत्व आणि कॅल्शियमचा समृद्ध स्रोत आहे, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। यामुळेच प्रत्येक घरात दुधाचं सेवन केलं जातं। काही लहान मुलं आणि मोठी माणसं आहेत ज्यांना साधं दूध पिणं आवडत नाही, त्यात चव घातल्यानंतर मात्र ते आवडीने सेवन करतात। चॉकलेटी, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला इत्यादी फ्लेवर्स आवडीनुसार घातल्यानंतर दुधाची चव खूप वाढते। या दुधाला फ्लेवर्ड दूध म्हणतात। आजकाल बहुतेक लोकांना फ्लेवर्ड दूध प्यायला आवडतं। बाजारात याला जास्त मागणी आहे आणि म्हणून आज आम्ही या व्यवसायाशी संबंधित सर्व माहिती घेऊन आलो आहोत। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक क्षेत्र प्रथम आपण समजून घेऊया। क्षेत्र। हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान 2000 ते 2500 चौरस फूट क्षेत्रफळ आवश्यक आहे। हे क्षेत्र तुमच्या प्रकल्पाच्या आकारावर देखील अवलंबून असतं। जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर उभारायचा असेल तर अंदाजे 8000 ते 10000 चौरस फूट क्षेत्रफळ आवश्यक असेल। आता या व्यवसायात आवश्यक असलेली मशिनरी आणि उपकरणं समजून घेऊया। यंत्र। मशीनमध्ये तुम्हाला क्रीम सेपरेटर, पाश्चरायझर, होमोजेनायझर, यूव्ही बॉटल स्टेरिलायझर मशीन, बाटल्या भरण्याचे यंत्र, बॉयलर आणि CO2 मिक्सिंग मशीनची आवश्यकता असेल। कलेक्शन टँक, स्टोरेज सिलोस, फ्लो कंट्रोल व्हॉल्व्ह, पंप, फिल्टर आणि हीट एक्सचेंजर ही उपकरणं आवश्यक असतात। कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी कच्चा माल आणि पॅकेजिंग साहित्य आवश्यक आहे। फ्लेवर्ड मिल्क मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे दूध, फ्लेवर्स आणि साखर। पॅकेजिंगसाठी लागणारं साहित्य बाटल्या आणि झाकणं असेल। आता आपण फ्लेवर्ड दुधाच्या प्रक्रियेबद्दल बोलूया। प्रक्रिया। सर्वप्रथम आपल्याला कच्चा माल गोळा करावा लागेल। त्यानंतर खरेदी केलेल्या दुधाची कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडाच्या पॅरामीटर्सनुसार चाचणी केली जाते। आता दूध 35 ते 40 अंश सेल्सिअस तापमानात गरम केलं जातं आणि दुधात असलेली मलई क्रीम सेपरेटरच्या मशीनच्या मदतीने वेगळी केली जाते। पुढील टप्प्यात स्किम दूध कलेक्शन टँकमध्ये साठवले जाते। ही मलई लोणी बनवण्यासाठी आणि दूध प्रमाणित करण्यासाठी वापरली जाते। स्किम्ड मिल्क आता प्रमाणित केले आहे, जेथे दुधात आवश्यक फॅटचे प्रमाण राखले जाते। या प्रक्रियेत उत्पादनाच्या अंतिम गरजेनुसार स्किम्ड दूध आणि आवश्यक मलईची मात्रा जोडली जाते। आता हे दूध निर्जंतुकीकरण केलं जाईल, ज्यामध्ये ते 80 ते 85 डिग्री सेल्सिअसवर 30 मिनिटं गरम केलं जाईल। या प्रक्रियेमुळे दुधातील खराब झालेले सूक्ष्मजीव कमी होण्यास मदत होते। त्यानंतर दूध 15 अंश सेल्सिअस पर्यंत थंड केलं जातं। आता या पाश्चराइज दुधात साखर आणि फ्लेवर्स आवश्यक प्रमाणात जोडले जातात आणि चांगल्या प्रकारे मिसळले जातात। दूध आता पंपाच्या सहाय्याने होमोजेनायझरमध्ये पास केले जाते। इथे दुधात असलेल्या फॅट ग्लोब्युल्सचे आण्विक विघटन उच्च दाब सक्तीच्या प्रवाहात होते। पुढील टप्प्यात दूध साठवण टाक्यांमध्ये साठवले जाते। अंतिम उत्पादनाच्या गरजेनुसार दुधाचे कार्बोनेशन देखील केले जाऊ शकते, ज्यामध्ये आवश्यक प्रमाणात फ्लेवर्ड दुधात CO2 वायू जोडला जातो। आता योग्य प्रमाणात दूध अतिनील निर्जंतुक बाटल्यांमध्ये पॅक केले जाते आणि 4 ते 5 अंश सेल्सिअस तापमानात साठवले जाते। आपलं उत्पादन आता बाजारपेठेत पाठवण्यासाठी तयार आहे। तयार उत्पादन तुम्ही तुमच्या ब्रँडचं नाव आणि लोगोसह बाजारात पुरवू शकता। गुंतवणूक आणि नफा। कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या व्यवसायातील गुंतवणूक आणि नफा जाणून घ्यावा लागतो।
100 लिटर प्रति तास क्षमतेच्या प्लांटमध्ये फ्लेवर्ड मिल्क निर्मितीचा व्यवसाय लहान प्रमाणात सुरू करण्यासाठी लागणाऱ्या मशीन्सची किंमत अंदाजे 15 लाख रुपये असेल. व्हिडिओमध्ये दर्शवलेल्या प्लांटची मशीनची किंमत अंदाजे 1 कोटी रुपये आहे. प्रकल्प उभारणीसाठी लागणारा खर्च देखील तुमच्या प्रकल्पाच्या आकारावर आणि प्रकारावर अवलंबून असतो. जसं की प्रकल्प पूर्णपणे स्वयंचलित आहे की अर्ध स्वयंचलित आहे. लघु स्तरावर दररोज 100% उत्पादन क्षमता असणाऱ्या प्लांटमध्ये 8 तासांच्या शिफ्टमध्ये अंदाजे 800 लिटर उत्पादन तयार केलं जातं. जर तुमच्या उत्पादनाचा बाजार दर 50 ते 60 रुपये प्रति लिटर असेल तर उत्पादन खर्च अंदाजे 40,000 ते 45,000 एवढा असतो. कच्च्या मालाची किंमत आणि इतर खर्च वजा केल्यावर तुम्ही अंदाजे 4 ते 4,500 रुपये बचत करू शकता. म्हणजे तुम्ही महिन्याला साधारणतः 1 लाख रुपये कमावू शकता. वीज आवश्यकता. या व्यवसायातील ऊर्जेच्या आवश्यकतेबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही या व्हिडिओमध्ये दर्शवलेल्या स्तरावर काम करत असल्यास 50 किलोवॅट ते 60 किलोवॅटचा विद्युत भार लागेल. 10 किलोवॅट कनेक्शनसह तुम्ही हा व्यवसाय लहान प्रमाणात सुरू करू शकता. तुमच्या प्रकल्पाच्या आकारमानानुसार आणि मशीनच्या प्रकारानुसार ते कमी जास्त होऊ शकतं. मनुष्यबळ. फ्लेवर्ड मिल्क मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय 7 ते 8 कामगारांसह लहान प्रमाणात सुरू केला जाऊ शकतो, ज्यामध्ये ऑपरेटर, कुशल आणि इतर कामगारांचा समावेश असेल. आवश्यक परवाने. कोणताही व्यवसाय सुरू करताना परवाना महत्त्वाची भूमिका बजावते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला FSSAI प्रमाणपत्र, GST, उद्यम यासारखे परवाने आवश्यक असतील. काही अतिरिक्त परवाने जसे की वायू आणि जलसंपत्ती कारखाना कायदा परवाना आणि आग सुरक्षा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. राष्ट्रीय खाद्य तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था म्हणजेच निफ्टेम हे खाद्य प्रसंस्करण तथा उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग तथा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षण तसंच संशोधन संस्थांचे केंद्रबिंदू आहे. शिक्षण आणि संशोधनासोबतच लघु तसंच मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी देखील कार्यरत आहे. भारत सरकारच्या खाद्य प्रसंस्करण मंत्रालयाद्वारे नुकतीच प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME योजनेला सुरुवात केली आहे. खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयाचा अन्न प्रक्रिया उद्योग करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना त्या क्षेत्रातील मदत करण्यासाठी विविध योजनांद्वारे अवगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. PMFME योजनेअंतर्गत आपल्या उद्योगांना चालना देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमामार्फत प्रक्रिया उद्योगांना भाग भांडवलाकरता बँक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान दिलं जातं. ही रक्कम जास्तीत जास्त 10 लाख रुपये असेल. लाभार्थ्यांचे योगदान कमीत कमी 10% असायला हवे. उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात प्राप्त होईल. एवढंच नव्हे तर स्वयंसहाय्यता गट, खाजगी आणि सहकारी संस्था, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी आणि SPV हे या योजनेत सहभागी होऊ शकतात.